जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेत आपण श्रीरामकृष्ण वचनामृत श्रीमद भगवद्गीता एक चिंतन आणि आपण आणखी एक अधिकचा विषय घेतो आहे ध्यानाद्वारे मनाची शांती। आपण गेल्या वेळी काही विषय बघितले होते की मनाचा आणि आपला काय संबंध आहे आणि आपल्या मागे काही बंधनं असतात आणि ते बंधन आपल्याला जाणवत नाही, पण बंधनाचा त्रास मात्र होतो। एखाद्या माणसाला आपण जर बांधून टाकलं दोरीने, त्याला हात नाही हलवता येत, पाय नाही हलवता येत, डोकं नाही हलवता येत, किंवा जरा खोड्यात टाकलं तर त्याला त्रास होईल। खोडं म्हणजे त्याला हात नाही हलवता येत। शिक्षा संभाजी महाराजांना खोड्यात टाकलं होतं औरंगजेबाने, तर ते बंधन असतं, तर त्या बंधनामुळे त्रास होतो। जसं एखाद्या पक्षाला तुम्ही पिंजऱ्यात टाकलं किंवा उंदराला पिंजऱ्यात अडकला तो, तर त्याला त्रास होईल, तो त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल, सतत प्रयत्न करेल आणि त्याला काही बाहेर पडता येणार नाही। पण त्याला बंधनाची जाणीव आहे की मी अडकलेलो आहे आतमध्ये। किंवा वाघाला समजा आपण प्राणी संग्रहालयामध्ये त्याला आपण वाघाला, आणखी बरेचसे प्राणी असतात, त्या सर्वांना आपण एखाद्या घेऱ्यात टाकतो आणि मग त्यांना ते वाटतं की हे इथे कुठे आपण अडकलो आहे, आपला तर मुक्त संचार हवा, जिथे पाहिजे तिथे आपल्याला जाता आलं पाहिजे, आपल्या मनाप्रमाणे वागता आलं पाहिजे। त्यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो ना, मनाप्रमाणे करता येणं, मनाप्रमाणे वागता येणं। जसं तुरुंग म्हणजे काय, तुरुंग म्हणजे बंधन आहे। तुरुंगामध्ये लोक राहतात, तुरुंगाच्या बाहेर पण लोक राहतात, पण तुरुंगामध्ये तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वागता येत नाही, त्याच नियमामध्ये तुम्हाला वागावं लागतं। जसं नोकरीमध्ये सुद्धा तसंच असतं, कारण ती नोकरी आहे, तिथे काही थोडीफार सूट असते, मोकळीक असते, पण बहुतेक सगळं आपल्याला त्या संरचनेमध्ये आपल्याला बसावं लागतं, त्याप्रमाणे वागावं लागतं, त्याप्रमाणे काम करावं लागतं, तर त्याला बंधन म्हणतात। बंधनाची जाणीव असणं, त्याचे दोन उपाय असतात, म्हणजे दोन त्याचे फायदे असतात। की बंधनाची जाणीव असली की माणूस सुटण्याचा प्रयत्न करतो, आणि बंधनाची जाणीव जितकी जितकी होईल तितकं तो काय करेल, त्याचा अहंकार कमी होईल की नाही तर आपण सगळे अहंकारी असतो, गर्विष्ठ असतो की मानी असतो। म्हणून गीतेमध्ये पुष्कदा निर्माण मोह चित्तसंग दोष असं म्हणतं 15व्या अध्यायामध्ये, तुल्यमान अपमान योहो की आपण फार मानी असतो। मला असं म्हटलं काय की नाही, तो स्वतःला काय समजतो, त्याला माहीत नाही मी कोण आहे, हा मानी स्वभाव आहे की नाही। कोण तो म्हणणारही कोणीतरी असतो, आपणही कोणीतरी असतो, पण आपल्याला वाटतं की आपण काहीतरी विशेष, आपलं तुम्ही असं कसं म्हणता मला नाही, म्हणजे निर्माण त्याचा तो विचार केला आहे, त्याला ती कल्पना मानाविनाविषयी त्याला काही नाही जास्ती की नाही, त्याच्या तो वर गेला आहे, त्याचं काही त्याला मूल्य नाही आहे। असं असू शकतं, असे काही लोक असू शकतात, त्याचा विचारच करत नाही।
कारण त्यांच्या लेखी या गोष्टीला काही महत्त्व नसतं. कारण हे पण बंधन आहे की नाही. तुम्हाला कोणी दुःखी करू शकतं. छोट्या छोट्या गोष्टीने आपण दुःखी होऊन जातो. मी मुंबईला होतो एक ज्या याच्या आश्रमात बघतात, ते बरीच वर्ष जुनी गोष्ट आहे, 30, 35, 40 वर्षाची गोष्ट आहे. ते कधी यायच्या भेटायच्या थोड्याशा बोलायच्या. ते त्यांचं वय खूप झालं होतं. त्या बाईचं जवळपास पांढऱ्या कपडे घालायच्या. त्यांचा नवरा जाऊन बरेच वर्ष झाले होते. हातात काठी आली होती. पण याच्या आश्रमात यायच्या खूप जुन्या भक्त होत्या त्या. बसलं असताना असंच बोलता बोलता तुम्हाला का महाराज काय सांगायचं, मी इतकी सिनियर आहे आमच्या घराण्यामध्ये, इतके सगळ्यात जास्ती सिनियर आहे. आणि मला तिथे अमुक लग्न कोणती भाच्या पत्न्याचं कोणाचं लग्न असतं, हलकं चालूच असतात लग्नाचे काय झालं की हे गेलं की दुसरं की तिसरं. घरामध्ये पत्रिकांचा गठ्ठा असतोच निमंत्रण पत्रिकेचा. मला त्यांनी बोलावलं पण नाही लग्नाला. मला त्यांनी बोलावलं नाही. म्हणजे माझा एवढा मान असून सुद्धा इतके सिनियर असून मला बोलावलं नाही. आता ते दुःख होणारच नाही की आपल्याला तो मान मिळाला नाही, बोलावलं पाहिजे. जाणं न जाणं गोष्ट वेगळी आहे की नाही, जमत नाही. मी त्यांना म्हटलं हो झालं काय, तुम्ही किती लग्न बघितलं आहे, शेकडो बघितले आहेत, किती लग्न अटेंड केलं आहे, आणखी किती काय करायचं त्याच्यामध्ये, किती लग्न अटेंड करणार आणखी, त्या दुःख काय करायचं आहे. पण ते बंधन आहे नाही. थोडंसं काही आपल्या मना न होता मनासारिखे दुःख मोठे. मनाच्या श्लोकात आहे, मनासारखं जर झालं नाही तर खूप दुःख होतं. न होता मनासारखे दुःख मोठे. हे पण बंधनच आहे की नाही. त्रास होतो, मला त्रास कशाला पाहिजे की नाही. दुःख देणाऱ्याला काही होत नाही, त्याला आनंदच होतो नाही. त्याला वाटतं मी काय विजयी झालो, मी त्याची चांगली खोड मोडली. पण हा जो ज्याची खोड मोडल्या गेली असं ज्याला वाटतं तो दुःखी होतो. त्याला दुःखी व्हायचं काय कारण आहे, काहीच कारण नाही आहे. त्याने ठरवलं, हे सगळे स्वामीजीने फार सुंदर म्हणलं आहे ते विचार स्वामी विवेकानंदांनी. आत्मसाक्षात्कार साधना सिद्धी याचे पुस्तक खूप सुंदर विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि खूप त्यालाच विवेक म्हणतात, त्यालाच शास्त्रज्ञान म्हणतात, त्याला श्रवण म्हणतात. सतत काही कारण आहे का की नाही, ते कारण शोधून काढणं, त्याला विवेक विचार म्हणतात नाही. सतत विचार करा. त्याला गीतेमध्ये मुनी म्हटलं आहे नाही, मुनी आणि संयमी म्हटलं आहे. रात्र आणि दिवसाचा फरक असतो. या निशा सर्वभूतानां, निशा म्हणजे रात्री नाही. सर्व इतर लोकांसाठी जी रात्री असते, रात्री काय करतात लोक, झोपतात की नाही, म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी खतम होऊन जातात. तस्याम जागृते संयमी, हा तिथे झोपत नाही, हा जागतो नाही. याचा अर्थ काय, तो सावध आहे नाही. हे सगळ्यांना वाटतं की हे झोपायचं आहे, तो उद्या झोपायचं नाही, जागायचं आहे. रात्री जागण्यासाठी असते, झोपण्यासाठी नसते. श्रीरामकृष्णाचे शिष्य असायचे, ते सगळ्यांना उठवायचे, तू इथं झोपायला आला आहे का की नाही. ते रात्रीभर जागायचं, देवाचं नाव घे, स्मरण कर, जप कर, ध्यान कर, स्मरायचं. माताजी सुद्धा ते छोट्याच्या खोलीत राहायच्या, 8x8च्या 8x8 किती खोली छोटी असणार ती. ही सुद्धा एवढी जागा, एवढ्या जागेत काय राहणार, सगळंच येतं, जाणं खाणं झोपणं स्वयंपाक सगळं नाही. श्रीरामकृष्ण जायचे तिकडे धावतराकडे, पहाटे जायचे ते उठा सकाळ झाली. आता अजून सकाळ 3 वाजले, 2 वाजले, 2:30 वाजले, तरी काय उठण्याची वेळ आहे का. आता ते त्यांच्या बाकीच्या आणि एक छोट्याच्या खोलीत आणखी 2-3 झोपलेत बघा त्या मैत्रिणींच्या. उठा की नाही. तर उठलं नाही तर पाणी असेल ते पाणी फेकून द्यायच्या खाली आहे की नाही. म्हणजे पाणी गेलं तर उठून खडबड उठतील की नाही. उठा मग तेव्हा झोपा काय अजून सकाळ झाली तर झोप येत नाही. रामकृष्ण माताजी म्हणायचे त्यांना, तुम्ही झोपा की नाही. मग दुसऱ्याला झोपू देत नाहीत ते म्हणतात, अरे अजून पुढे पक्ष्यांची किलबिली सुरू झाली नाही आहे. पहाटे पक्ष्यांची किती लवकर उठतात पक्षी की नाही. पण रामकृष्ण म्हणतात, झोप रात्री हे जागण्यासाठी असते, झोपण्यासाठी नसते. आपल्याला वाटतं रात्री झोपण्यासाठी असते, जागण्यासाठी नसते आहे की नाही. तर या निशा सर्वभूतानां म्हणजे सगळ्यांसाठी. भूत म्हणजे आपण सगळे भूत आहोत नाही.
जे आहेत त्यांना भूत म्हणतात. भूतकाळ असतो ना, आपण आहोत म्हणून आपण भूत आहोत. आपल्यासाठी जी सगळी रात्र असते तस्याम जागृती संयमी, त्या अवस्थेमध्ये संयमी जो आहे जागत असतो. सुंदर आहे. त्याला ब्रह्मज्ञाला किंवा सिद्धप्रज्ञाला भगवद्गीतेमध्ये संयमी आणि मुनी म्हटलं आहे. तो जागत असतो. आणि मग काय ते अरे संध्याकाळी कमी खा नाही तुम्ही काय ते तुम्ही खूप खाल्लं की तुम्ही झोपाल, सुस्ती येईल होतं आपल्याला नाही. मग ते पचवावं लागतं ना. घशाखाली उतरलं की ते नंतर पोटाचं काम सुरू होतं. मग त्याला पचवावं लागतं, पचवायला शक्ती लागते, ती आपल्या मेंदूतून घेतली जाते. मेंदू थकतो, मेंदू सुस्त होतो, मग आपल्या डुलक्या येतात, झोपतो आपण की नाही. तो संयमी आहे, तसं होऊ देत नाही तो. तस्याम जागृती संयमी, तो संयमी आहे म्हणजे स्वतःवर तो नियंत्रण ठेवतो की नाही. तो दुःखी होत नाही. आपण दुःखी का होतो? काही कारण नसताना दुःखी होतो. जर आपल्याला विचार केला अरे खरोखर काही कारणच नाही आहे की नाही, त्याने आपल्याला दुःखी केलं म्हणून आपणही दुःखी व्हायला पाहिजे काय? तो काहीतरी बोलला, ते आपल्या मनाला पटलं नाही, आवडलं नाही, न होता मनासारखे, ते मनासारखं झालं नाही, मग दुःख मोठे कशात मोठं दुःख व्हायला पाहिजे. तुम्ही त्यात दुर्लक्ष करा की नाही. मग तुम्ही जर ते दुर्लक्ष करू शकत नाही म्हणजे तुम्ही बंधनात आहात. ते बंधन आहेत की नाही. तुम्हाला ते बंधनातून ती बंधनाची जाणीव नाही आहे, काहीच नाही आहे. आता मनासारखं सगळं होतं काय? नाही होत की नाही. आता पाऊस आहे, दिवसभर मॉइश्चर जास्ती आहे, ह्युमिडिटी खूप जास्ती आहे, कपडे वाळत नाही नाही. मग काय आपल्याला अजून कपडे वाळत नाही. मग आपण काय मनाविरुद्ध झालं आहे, आपण दुःखी झालो नाही. बसच आलेली रस्ता इथे झाला 2 तास झाले, अर्धा तास काही बसच येत नाही. म्हणजे दुःखी होण्याला सतत किती कारण आत्ताच गेलो ते रेड सिग्नल झाला, अरे थोडंसं आणखी तर आपली गाडी निघून गेली असती. म्हणजे तुमच्या मनाच्या विरुद्ध सतत गोष्टी घडत असतात आणि मनासारख्या पण घडत असतात. असं नाही की सगळ्याच मनाच्या विरुद्ध घडतात नाही. म्हणजे आपल्यापेक्षा सगळं मनाच्या प्रमाणे ते काही ते ठीकच आहे, नॉर्मल आहे ते. म्हणजे मनाच्या विरुद्ध घडतं तेव्हा मात्र आपण विचलित होतो. म्हणजे मनाची समता नष्ट होते नाही, पण ती नष्ट होत नाही अशी स्थिती असते. त्याला गीतेमध्ये स्थितप्रज्ञ म्हटलं. स्थितप्रज्ञ, प्रज्ञा म्हणजे विवेक, ज्याच्यामध्ये विवेकाचा अभ्यास त्याला प्रज्ञा म्हणतात आहे की नाही. तो सतत विचार करतो, मग त्याला ते मुनी म्हटलं आहे. तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. आणि सगळे लोक भूतानी ते म्हटलं, सगळे लोक जेव्हा जागे असतात आहे ना, जागे म्हणजे कुठे उपभोगात जागे असतात, अविचारात जागे असतात, तिथे म्हणजे इथे काय त्यात इंटरेस्ट काहीच नाही त्याच्यामध्ये, तो झोपला असतो. हे जागणं आणि झोपणं म्हणजे काय रूपकात्मक आहे, म्हणजे काय इंडिकेटिव्ह आहे ते आहे की नाही, निर्देश केलेला आहे. ते काही खरंच जागण खरं रात्र निशा आणि दिवस नाही येतो. परंतु ज्या गोष्टीत खूप इंटरेस्ट वाटतो, महत्त्व वाटतं, त्याला याच्यात काहीच अर्थ नाही आहे, हे निरर्थक आहे. आणि जगाला ज्याच्यात खूप अर्थ वाटतो याला याच्यात काहीच अर्थ वाटत नाही, म्हणून त्यांना दिवस आणि रात्र म्हटलं आहे. दिवस रात्रीचे स्वभाव वेगळे असतात. प्रकाश आणि आपण जे नेहमी म्हणतो, शंकराचार्य म्हणतात विरुद्ध स्वभाव हो. जिथे अंधार आहे तिथे उजेड नाही आहे, जिथे उजेड आहे तिथे अंधार नाही आहे. तम म्हणजे अंधार, तम प्रकाशवत विरुद्ध स्वभाव हो. द्वि आहे, बंधू आहे म्हणजे तर द्वितीया झाली, म्हणजे द्विवचन झालं. 2 गोष्टीला द्विवचन होतं म्हणून ते यो हो म्हटलं आहे. मग दोन्ही गोष्टी विरुद्ध आहेत. अंधार, जिथे अंधार आहे तिथे प्रकाश नाही, किंवा प्रकाश नाही म्हणूनच तिथे अंधार आहे. आणि जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नाही, कारण प्रकाश आहे म्हणूनच अंधार नाही आहे. 2 गोष्टी विरुद्ध आहेत की नाही, 2 गोष्टी एकत्र येऊ शकत नाही की नाही. म्हणजे संयमी नाही आहे आणि मुनी नाही. मुनी म्हणजे विचार करणारा, मनन करणारा, मननशील आहे ती मुनी. तो सतत विचार करतो. तुम्हाला दिसेल नाही दिसेल, आता मनुष्य विचार करतो आहे, तुम्हाला कसं करणार? तो मनाने विचार करतो आहे, मनन आहे ते, मनाने होतं ते, इतरांना कसं करणार की नाही. पण त्याच्या बोलण्यातून त्याच्या वागण्यातून ते मननशीलता तुम्हाला दिसते की नाही. ते इंडिकेटिव्ह आहे की नाही. तुम्हाला असं दिसणार नाही. सगळे सारखेच लोक असतात. श्रीरामकृष्ण म्हणतात ना, सगळ्या पुऱ्यासारख्या दिसतात, पण आत गोडाचं भरणं आहे की तिखट आहे कसं खाल्ल्यानंतरच करणार ना. बाहेरून सगळं सारखं दिसतं. पुऱ्या, तिखट पुऱ्या आणि गोड पुऱ्या
बाहेरून सारख्या दिसतील, पण तुम्ही खाल्ल्यानंतर कळलं ही तिखटपुरी आहे, ही गोडपुरी आहे की नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कशा प्रकारे विचार करता की नाही. त्याला म्हणा की नाही, तुम्ही दिवसाला दिवसच समजता ना, दिवसाच्या दिवसात तेच करा. रात्रीला रात्रच समजता ना, तुम्हाला प्रकाशाला प्रकाशच समजता ना, आणि अंधाराला अंधारा समजता की नाही. तसं होत नाही जगामध्ये, तसं होत नाही. नाही तर विवेकाची गरजच नाही आहे की नाही. धृतराष्ट्राला काहीच चांगलं दिसत नव्हतं. म्हणून महाभारतात त्याला अमनीषी म्हटलं आहे. म्हणजे मनीषी म्हणजे विचार करणारा की नाही, अमनीषी म्हणजे विचार न करणारा. म्हणजे धृतराष्ट्राने महाभारतमध्ये धृतराष्ट्र जन्म विचारच नाही केला. नाही, जन्मभर त्यांनी पाहिलं नाही, ठीक आहे. जन्मांध आहे, ते व्यंग आहे, जन्मजात व्यंग आहे, ठीक आहे. हे काय असेल त्याचा इतिहास, महाभारतात तो इतिहास आहे. परंतु मन आहे, मनाने विचार करतो की नाही. आपण जग डोळ्याने बघतो, जग बघतो, कानाने ऐकतो, आपण मोहात पडतो की नाही, प्रलोभनात पडतो. जन्मभर माणूस का होतो? कारण त्याचे डोळे उघडे असतात, त्याचे कान उघडे असतात, सगळी इंद्रिय त्याचे ओपन आहेत की नाही, बहिर्मुखी आहेत. परांची खाणी व्यतृण स्वयंभू कठम यमदेवता म्हणतात नचिकेताला. सगळे परांची खाणी आहे. ख म्हणजे इंद्रिय, ते बाहेर आहे, सगळे बहिर्मुखी इंद्रिय आहेत. अंतर्मुखी कोण आहेत की नाही, अंतर्मुखी होत नाही माणूस. त्याला अंतर्मुखी व्हावं लागतं, त्याला मुनी म्हणतात की नाही. त्याला प्रयत्नपूर्वक अंतर्मुखी व्हावं. अंतर्मुखी होणार कसं? कारण तसा स्वभाव नाही. मग तुम्ही वाचन करा, ग्रंथ अध्ययन करा. अध्यक्षते च इमम धर्म्यम संवाद महावयो, गीता म्हणते की नाही. आमचा जो संवाद आहे ना, त्याचं अध्ययन करा. अध्यक्षते च इमम धर्म्यम संवाद महाव, तिथे परत विवचन आहे. दोघं आहे ना, अर्जुन आणि कृष्ण. ज्ञान यज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिही. मी समजेन की तुम्ही गीतेचं संवाद आहे ना, गीता अध्ययन आहे, संवाद आहे की दोघांचा. मी काय समजेन इति मे मती. कृष्ण काय म्हणतात, भगवान काय म्हणतात, मी समजेन की तुम्ही माझी पूजा करतात. इष्टस्यामिति मे मतिही की नाही, माझी पूजा करतात. कशाने पूजा? यज्ञाने पूजा करतात. मी यज्ञ पुरुष आहे की नाही, यज्ञ देवता आहे की नाही. हे सगळे देवता यज्ञ देवता. समजाण्याची आहुती दिली जाते की यज्ञामध्ये आहुती दिली जाते, कारण यज्ञ पुरुष असतात, ते यज्ञ देवता असतात. मी काय समजेन, माझी तुम्ही पूजा करता आहात, तुम्ही अध्ययन करतात म्हणजे माझी पूजा करतात. कशाने? ज्ञान यज्ञेन तेनाहम, तेन अहम ज्ञान यज्ञाने माझी पूजा करता आहात की नाही. आणि तो माझा खूप इष्टस्यामिति मे होती, तो माझा आवडता होऊन जाईल, माझा प्रिय होऊन जाईल. म्हणजे अध्ययनाने काय होईल आहे, तुमचा विवेक जागृत होईल आहे. ऐकल्याने काय होईल आहे, दुसरा काही मार्ग नाही ना की नाही. आपण नेहमी अविवेकी असतो. बरं, धृतराष्ट्राला सांगणारे खूप तेच आहे. दुर्योधनाने तेच म्हटलं, जेव्हा उरुभंग पर्वामध्ये आहे, उरु म्हणजे मांडी फोडली दुर्योधन, आपल्या भीमाने गदेनी फोडली आहे की नाही. मग तो पडला जमीन, आता उठता येत नाही. त्यांनी कृष्णानं अगदी मोजक्या शेलक्याशिवाय दिला, खूप त्याच्यावर तोंड सुख घेतलं, वाटेल तेवढा बोलला. तो मेला, तो जवळपास मरण्याचाच पंथाला लागला आहे की नाही. पण तो घमंड, गर्व, ताठा, मानीपणा तो तसाच आहे अजूनही आहे की नाही, तसाच आहे. काय अद्भुत आहे दुर्योधनाचं चरित्र आहे की नाही. काय त्याची मनाची शक्ती असेल, पण ती सगळी काय निगेटिव्ह आहे. भयंकर सामर्थ्य आहे त्याच्या मनामध्ये, भयंकर जोर आहे, पण ते सगळं दुर्दैवाने ते नकारात्मक दिशेला गेलेलं आहे की नाही. पण आहे. मग कृष्ण त्याला उत्तर देतो. ते महाभारत उत्तर फार सुंदर आहे वगैरे, अतिशय सुंदर. म्हणजे कृष्ण काय होता हे त्याच्यावर समजतं. त्यांनी त्याच्यातला एक मुद्दा त्यांनी फार छान सांगितला कृष्णाने आहे की नाही. आता ते काय, तिथे तो माणूस तडफडतो आहे, त्याला काय भाषण देणार, त्याला काय प्रवचन देणार, आणि तो काय सांगणार. पण दोघंही तसेच त्या तुल्यबळ आहेत. त्याचंही तटन कृष्णाने त्याला फार छान उत्तर दिलं आहे. त्यातला एक मुद्दा फार सुंदर आहे की नाही. आणि तोच मुद्दा धृतराष्ट्राला पण लागू होतो की नाही. तुम्ही महाभारताचं बघितलं तुम्हाला दिसेल की यांना सांगणारे खूप मोठे मोठे लोक होते, विद्वान होते, तज्ज्ञ होते, प्राज्ञ लोक होते, मनीषी होते, ऋषी होते, राजे होते. ते हस्तिनापूरचे आहे की नाही, राजस्वीय राजे होते. त्यांना काय कमी होतं, सगळ्यांनी येऊन त्यांना दान दिलं. कृष्णाने म्हटलं, अरे दुर्योधना मूर्खा, तुला सांगणारे इतके लोक होते, तुला अक्कल देणारे इतके लोक होते, मोठमोठे लोक होते. नारद काय, ऋषी काय, व्यास तर सतत येऊन सांगायचे की नाही, पण ऐकणार कुठे की नाही.
इतके कोणाला इतकं भाग्य असतं, इतके मोठे मोठे लिहून सतत सांगता येते. त्याचा ताटा ते फार बऱ्याच गोष्टी आहे की नाही. ते ऋषी आले, त्यांना सांगितलं दुर्योधनाला. आता ऋषींसमोर काय बोलणार, त्याला प्रतिक्रिया देता येत नाही. त्याने फक्त मांडी थोपटली. तितके संतापले ऋषी की म्हणजे अरे आम्ही याला सांगतो आहे, जे भल्यासाठी सांगतो आहे, सगळा विनाश होऊन सांगतो आहे आणि आमचा अपमान करतो आहे मांडी थोपटून, आहे की नाही. मी त्यानं तुच्छ लेखलं ऋषींना. म्हणजे तू असं करतो ना, तुझी मांडीच फोडल्या जाईल म्हणतो. तो युद्धामध्ये तू मांडी फोडूनच मरशील असं त्याला शाप दिला त्यांनी, आहे की नाही. म्हणजे केवढा त्याचा अहंकार बघा याच्यामध्ये, की नाही. त्याचा बाप धृतराष्ट्र तो दाखवत नाही, पण आहे तसाच की नाही. किंबहुना महाभारत म्हणतं की दुर्योधनाला इतक्या थराला गेला तो, त्याच्या मुळाशी काय, तस्य मूले, त्याच्या मुळाशी धृतराष्ट्रो अमनीषी. हा अमनीषी धृतराष्ट्र आहे. या सगळ्या उपद्रवाच्या, सगळ्या विनाशाच्या मुळाशी आहे अमनीषी, म्हणजे अविवेकी, विचार न करणारा. आपण अशी शपथच घेतली आहे की विचार करायचाच नाही. म्हणजे आपल्याला सुखी व्हायचंच नाही आहे, दुःखीच व्हायचं आहे. कारण आपले सगळे प्रयत्न, आपलं सगळं विचार, आपली सगळी वागणूक, त्याच्या परिणामी दुःखच उत्पन्न होईल आहे, अशाच प्रकारे असतं. आपलं बोलणं, आपण असं बोलून जातो की त्याच्यातून दुःखच उत्पन्न होईल आहे, सुख उत्पन्न होणार नाही. म्हणजे आपण अगदी प्रतिज्ञापूर्वक वागतो, प्रतिज्ञापूर्वक की आपण काय करायचं, सुखी व्हायचंच नाही. तुम्ही महाभारतात बघा, हे कौरव वागतात ना, दुःख उत्पन्न करण्यासाठीच वागतात, सुख उत्पन्न करण्यासाठी बोलत नाही ना वागत नाही. मोठा आहे महाभारत, त्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की नाही. म्हणजे माणूस दुःखाचीच पेरणी करतो आणि दुःखाचं पीक तो घेतो जन्मभर. शेवटी काय, माणूस मोहग्रस्त आहे, चुका होतात, कधी ना कधी त्याचं भान हरपतं की नाही, आणि तो काहीतरी करून जातो जे त्यांनी करायला नको असतं, आहे की नाही. त्याचा परिणाम दुःख होतो. ठीक आहे, टू अर इज ह्युमन. चुका करणं माणसाचा स्वभाव आहे, इंग्रजीमध्ये म्हण आहे की नाही. पण शिकणं पण हा पण गुण आहे. चुकांमधून शिकणं, पुन्हा ते रिपीट न करणं, हा सुद्धा गुण आहे की तसं होत नाही. याचं कारण काय, ते बळ कमी पडतं, विचारांचं बळ कमी पडतं की नाही. आपल्याला विचार म्हणून त्याला म्हटलं आहे, मुनी म्हटलं आहे की नाही. मुनी मननशिला, 5व्या अध्यायामध्ये तो शब्द वापरला आहे की नाही. मग हा जो मनुष्य आहे, याचं बळ वाढवणं, विचारांचं बळ वाढवणं, त्यासाठी त्याला जो प्रकाश आहे तो प्रकाशच म्हणून त्याला म्हणणं, हा प्रकाशच आहे, हा अंधार नाही आहे. आणि अंधार आहे, हा अंधारच आहे, हा उजेड नाही आहे. एवढं तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आलं पाहिजे की नाही. तुम्ही अंधाराचा तुम्ही नाही, म्हणजे तुम्हाला ते बळ नाही आहे, त्याप्रमाणे वागण्याचं बळ नाही आहे, सत्याला धरून वागण्याचं बळ नाही. असत्याला धरून आपण वागतो की नाही. असत्य म्हणजे देव, असत्य म्हणजे जग की नाही. आपण असत्य जगालाच कवटाळून बसलेलं आहे, सत्य ब्रह्माला, देवाला कवटाळलेलं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण असो ना, पण आपल्याला माहिती आहे की नाही, आपल्याला तेवढं बौद्धिक ज्ञान आहे किंवा ती श्रद्धा आहे, ती आस्था आहे की नाही, देवालाच पकडलं पाहिजे. दगाला पकडून कोणाचं भलं झालं नाही आजपर्यंत, कधी कोणाचं भलं होणार नाही की नाही. सावल्यांना पकडून कोणाचं काय भलं होणार आहे, ते सावल्या आहे की नाही. सावल्याच खोट्याच असतात की नाही, त्याला पण काय होणार. म्हणजे एवढं जरी ज्ञान आपल्याला आलं तरी काय, आपण बघा 2 मुद्दे मांडले की एक म्हणजे आपल्याला कळेल की एवढी हिंमत राहिली, बळ राहिले की आपण ज्ञान आहे, त्याला ज्ञान म्हणतात की नाही. ज्ञान गीतेमध्ये फार छान आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमे विद्यते. जगामध्ये ज्ञानासारखं म्हणजे आत्मज्ञानासारखं, खरं काय आणि खोटं काय की नाही, सार काय ना असार काय, वस्तू काय ना वस्तू काय, नित्य काय नसतो, याला ज्ञान म्हणतात. हा विवेक करता येतो. या विवेक, स्वामीजी ठाकूर याच्यात म्हणतात, अरे विवेक वचनावतात येतं सारखं येतं, अरे विवेक वैराग्यासारखं दुसरी महान गोष्ट जगात कोणती नाही आहे. पण आपल्याला माहीत आहे त्याच्याविषयी किती आपण सजग आहोत, त्याला किती आपण किंमत देतो, त्याची किती कदर करतो, जवळपास करत नाही आहे की नाही. परंतु जरी असलं तरी आपल्याला एवढं तरी कळेल की आपल्याला ते जमत नाही आहे, जे जमायला पाहिजे ते जमत नाही आहे. कमीत कमी त्याच्यामुळे आपलं काय होईल, एक फायदा झाला समज. दुसरा फायदा म्हणजे आहे की आपला अहंकाराने फुगलेलो असतो तो तर कमी होईल आहे या ज्ञानाने. त्यालाच गीतेमध्ये म्हटलं आहे, नाही सदृशम पवित्रमेव विद्यते.
इह म्हणजे या जगामध्ये विद्यते म्हणजे विद्यमान नाही आहे. काय ज्ञानासारखं सदृश म्हणजे त्यासारखं, ही म्हणजे कारण, न म्हणजे नाही, आहे की नाही. ज्ञानासारखं दुसरं माणसाला पवित्र करणारं जगामध्ये नाही, दुसरं पदार्थ नाही. हे पहिलं वाक्य न तत्स्वयं योग संसिद्ध काले ना, हे दुसरी ओळ आहे, दुसरं चरण आहे की नाही. आणि ते ज्ञान स्वयं म्हणजे स्वतःहूनच तुम्हाला मिळतं. योग संसिद्ध म्हणजे तुम्ही संयमी होता आणि तुम्ही मनाकडे लक्ष देता, मनाच्या एकाग्रतेकडे लक्ष देता, आहे की नाही. ते खरं गेन आहे ना की नाही. तुमचं मन जर तुम्ही एकाग्र करू शकले, तुमच्या मनाला तुम्ही शांत करू शकले, ते तुमचं गेन आहे, उपलब्धी आहे, यश आहे की नाही. अचिव्हमेंट आहे, ते खरं अचिव्हमेंट तेच आहे ना. जन्मभर आपला मिळत नसेल तर आपला पराभव आहे की नाही, आपलं फेल्युअर आहे ते की नाही. पण खरं अचिव्हमेंट तेच आहे ना. तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनी विंदती. फार सुंदर क्रियापद आहे गीतेमध्ये की नाही. कालेनं म्हणजे असा काळ येईल आहे, म्हणजे योग्य तो काळ येईल आहे की नाही. होता 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 आंबा पिकतो, होता 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 कळीचं फूल होतं, आहे की नाही. असंच ती कालेनं, त्याला कालाची अपेक्षा असते. छोटंसं बाळ होता 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 मोठा तरुणच होतो, त्याला कशाची अपेक्षा असते? त्याला म्हणतात कालेन आत्मनी. कुठे? स्वतःतच तुम्हाला कळेल की नाही. कशाला ज्ञान म्हणतात, कशाला अज्ञान म्हणतात की नाही. कालेन आत्मनी विंदती. पण ज्ञानेन नाही सदृशम. ज्ञानासारखं म्हणजे मग तुम्हाला शुद्धी कशाला म्हणतात? शुद्ध काय, अशुद्ध काय, पवित्र काय, अपवित्र काय, नित्य काय, अनित्य काय, दुःख काय आणि सुख काय, आणि अनात्मसू म्हटलं आहे. अनात्मा काय आणि अनात्मा काय. ज्याच्यामध्ये काही अर्थ आहे त्याला आत्मा म्हणतात, ज्याच्यात काही अर्थ नाही त्याला अनात्मा म्हणतात. त्याला म्हणतात योगशास्त्रामध्ये अविद्या. अनात्मसू अविद्या, त्या विद्या आहे. जेव्हा आपल्याला नित्य नित्य समजेल, अनित्य अनित्य समजेल, दुःख हे दुःखच वाटेल, सुख हे सुखच वाटेल, आहे की नाही. खरं सुख कशाला म्हणतात समजेल, दुःख कशाला म्हणतात समजेल. आज आपण दुःखाला सुख म्हणतो, सुखाला दुःख म्हणतात की नाही. शुची अशुची म्हणजे शुची म्हणजे पवित्र कोणती गोष्ट आहे, त्याला आपण अपवित्राला पवित्र म्हणतो, पवित्राला अपवित्र म्हणतो की नाही. हा जो गोंधळ आहे, कन्फ्युजन आहे की नाही, त्याला मिथुनी कृत्य म्हटलं शंकराचार्य. ते एकत्र मिसळून गेलं आहे, ते एक होऊन गेलं आहे, आपलं वेगळं नाही करत आहे की नाही. गंमतच आहे सगळं ती. हे जे काहीच काही उपाय नाही त्याला, आपल्याला माहीतच नाही. आपण पिंजऱ्यात म्हणून पिंजऱ्यात अडत आता पिंजरी सवय होऊन जाते, मग तो तडफडणं हालचाल करणं बंद करून देतो. पोपटाला तुम्ही पिंजऱ्यात टाकल्यानंतर आधी खूप पग फडफडतो, त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो की नाही. एवढ्यामध्ये किती फडफडणार तो, आता किती दिवस फडफडणार. मग हळूहळू त्याला सवय होऊन जाते. मग तो काय करतो, चुपचाप बसला राहतो, मिरच्या खातो, पेरू खातो, चुपचाप बसला असतो. मध्ये मध्ये शिकवला राम म्हण, राम म्हणतो, राम म्हणतो, शिकवतो. पण तो आहे त्याला आता ती आपण तुरुंगात आहो, पिंजऱ्यात आहो, सोन्याचा असला तरी तो पिंजराच आहे की नाही, तो विसरून जातो की नाही. तसं होतं. म्हणून पावन करम शंकर फार सुंदर आहे. पवित्र गीता फक्त एवढंच म्हणते की नाही. ज्ञानासारखं दुसरं पवित्र काही नाही जगामध्ये, आहे की नाही. गीता एवढंच म्हणते पवित्र. पण पवित्र शब्दाचा अर्थ आहे, पवित्र म्हणजे याचा पवित्र शब्दाचा अर्थ काय आहे? पवित्र म्हणजे काय आहे? जी स्वतः पवित्र असेल इतरांना पवित्र कर, त्याला पवित्र म्हणतात, आहे की नाही. म्हणून शंकराचार्य पवित्रम पावनकरम असं म्हटलं आहे की नाही. नाही तर पवित्र आहे. अरे पण ते पवित्रचा धर्मच असतो. धर्म म्हणजे क्वालिटी, क्वालिटी म्हणजे त्याची गुण, त्याला धर्म म्हणतात, आहे की नाही. जसं दुधाचा धर्म पांढरेपणा आहे, त्याला धर्म म्हणतात. धर्माचे बरेच अर्थ होतात, त्याला हाय करताय की त्याचं अविच्छेद्य त्याचा जे गुण असतो, त्याला दूध नेहमी पांढरंच असतं, आहे की नाही. म्हणून त्याला म्हणतात. अग्नी हा नेहमीच उष्ण असतो, तो आपला धर्म सोडत नाही. म्हणजे आपला जो मुख्य गुण असतो तो कधी सोडत नाही, त्याला धर्म म्हणतात की नाही. मग पवित्र म्हणजे ती पवित्र गोष्ट म्हणजे पावनकरम आहे. ती पाण्याने आपण स्वच्छ होतो, म्हणजे पाण्याचं ते पावन आहे, ते स्वतः स्वच्छ आहे म्हणून तुम्हाला स्वच्छ करू शकते की नाही. तसंच ते विचार जे आहेत की नाही, हे तुम्हाला काय करू शकतात, शुद्ध करू शकतात की नाही. तुमचं मन शुद्ध करू शकतात की नाही. मनातले जेवढी अशुद्धी आहे ती आपण गीतेमध्ये खूप बघतो की नाही. त्याला आपण तमोगुण म्हणतो की नाही. त्याला आसुर संपत्ती म्हटलं आहे 16व्या अध्यायामध्ये. त्याला आसुरी संपत्ती आहे, जी संपत्ती आसुरांना शोभते. जी संपत्ती आहे पण ती असुरांना शोभते, ती रावणाला शोभते, ती दुर्योधनाला शोभते, जी हिरण्यकश्यपला शोभते की नाही. ती यशस्वी होते की नाही. त्यांचं नाव आहे, ख्याती आहे, कीर्ती आहे की नाही. पण त्याचं चांगलं नाव नाही आहे की नाही.
त्यांना शोभते ती चांगल्या माणसाला नाही शोभणार की नाही. म्हणून संपदा आहे, पण ती इतरांना न शोभणारी आहे, त्यांना शोभणारी आहे. मग हे जे आहेत की नाही, त्या शुभ संस्कारांनी की नाही त्याला दैवी संपत्ती म्हटले. दैवी संपत्ती तुमच्याकडे असेल त्याच्यावर मात करता येते, आसुरी संपत्तीवर मात करता येते, नाही तर काही करता येत नाही की नाही. त्यासाठी इथे तुम्हाला काय करावं लागेल, ते आपण गेल्या वेळी बघितलं की समाधीतून ते इंद्रिय राज्यात पुनरपी परत फिरले की नाही. समाधी राज्य आणि इंद्रिय राज्य की नाही. समाधी राज्यामध्ये मन एकदम स्तब्ध आहे, एकदम स्थिर आहे, इंद्रियांची हालचाल जवळपास बंद झाली आहे आणि इतकी स्तब्धता असल्यामुळे मनामध्ये खूप आनंद आहे आणि तुमचं मन जितकं स्थिर राहिलं आहे, जितकं स्तब्ध फार छान शब्द आहे की नाही. जसा पर्वत असतो, पर्वत हालत नाही, पर्वत हा स्तब्ध असतो की नाही, तसं मन इतकं स्तब्ध झालं आहे. म्हणजे म्हणतात सूत्र आहे की पर्वत ध्यान करत आहे, जणू पर्वत हा जणू काही ध्यान करत आहे. वृक्ष आहे, हालचाल, हवेची हालचाल, हवा नाही याच्यामध्ये. त्याला गीतेमध्ये म्हटलं आहे यथा दीपो निवात असतो नेंगते सोपमा स्मृता. अशी उपमा दिली जाते ध्यानाची. दिवा आहे की नाही, दिवा फडफडतो की नाही, पण तो फडफडत नाही आहे. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, निवात असतो, वारा नाही आहे ना, वात म्हणजे वारा, निवात म्हणजे वारा नाही आहे की नाही. न इंगते, तो फडफडत नाही, हालचाल करत नाही, स्थिर जळतो. यथा दीपो निवात हा 6व्या अध्यायातला ध्यानासंबंधीचा श्लोक आहे. यथा दीपो निवात असतो न इंगते स उपमा स्मृता. अशी उपमा दिली जाते की नाही. कशाला? योगिनो यतचित्तस्य, योगाच्या संयत चित्ताला ती उपमा दिली जाते. म्हणजे चित्त एवढं स्थिर होतं, स्तब्ध होतं की तुमच्या मनामध्ये कोणत्याही वृत्तींची, विचारांची, त्याला हवा म्हणता येतो, हवाच नाही आहे तिथे. त्याच्यामुळे तुमचं स्थिर चित्त एकदम स्थिर आहे, स्तब्ध आहे. नुसतं ऐकलं त्याला ज्ञान म्हणतात. ते तुम्हाला पवित्र करतं की नाही. जितकं चित्त स्थिर होईल आहे तितकं, म्हणून मग पण पुनरपी इंद्रिय राज्यात परतले. इंद्रिय राज्य म्हणजे ज्या जगात राहतो, ज्या राज्यात आपण राहतो, इंद्रियांच्या राज्यात राहतो. म्हणजे काय, इंद्रिय आपले ॲक्टिव्ह झाले, काम करतात आहे, डोळे काम करतात आहे, कान काम करतात आहे, स्पर्श काम करतो आहे, नाक काम करत आहे की नाही, जिव्हा काम करत आहे की नाही, कर्मेंद्रिय काम करतात आहे, ज्ञानेंद्रिय काम करतात. त्याला म्हणजे इंद्रिय राज्य. आपण इंद्रिय राज्यात प्रवेश करतो आणि इंद्रिय राज्याचं होऊन जातो की नाही. आपण त्याचेच होऊन जातो, त्याच्याच अधीन होऊन जातो, त्याच्याच ताब्यात जातो की नाही. ते इंदिराजात परतले, पण इंदिराजात परतले म्हणजे पण त्याच्या ताब्यात नाही गेले की नाही, त्यांच्या ताब्यात नाही येते. याचं कारण काय, आता ते काय बोलतात बघा, ते म्हणतात की मी देवाला बघितलं अशा रूपात, तशा रूपात, चैतन्य रूपात, याच्या रूपात, स्त्रीच्या याच्यामध्ये चैतन्य. आपण गेल्या वेळी सगळं बघितलं, त्यामुळे काही बघत नाही आपण. पण ते म्हणतात हलदारी म्हणे भगवान भाव अभावाच्या अतीत की नाही. म्हणजे भगवान कसे आहेत, तिथं भावही नाही आहे. भाव म्हणजे भावना या अर्थाने आहे की नाही. म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीला बघितलं, तुमच्या मनामध्ये काही प्रतिक्रिया नाही, त्याला भावना म्हणतो. वाईट, चांगल्या, सुखद, दुःखद अशा प्रतिक्रिया निर्माण होतात, त्याला भाव म्हणतो आपण आहे की नाही. एखादा चांगला माणूस आवडता आला की त्याला आपल्याला सुखद भाव उत्पन्न होतो. आपल्या नावडीचा आहे, आपल्याला माणूस नको आहे समोर, डोळ्यासमोर, तो जर डोळ्यासमोर दिसला की आपल्या मनामध्ये दुःखद भावना उत्पन्न होतात, त्याला भाव म्हणतात. अभाव म्हणजे काहीच भावनाच उत्पन्न होत नाही की नाही, त्याला अभाव म्हणतात. देव कसा आहे, त्यावर कशाचीच हे होत नाही आहे, कशाचाच परिणाम होत नाही, त्याला देव म्हणजे तो दगड आहे काय की नाही. दगड कशाने म्हणतो आपण, कारण दगडावर कशाचाच परिणाम होत नाही. हलदारी म्हणून चूक आहे का, बरोबर आहे, ते हलदारी चूक नाही, पण त्याचा अर्थ तसा होत नाही. जे चूक पण ते पुस्तकात तसंच लिहिलं आहे, शास्त्रामध्ये तसंच लिहिलं आहे, गीतेमध्ये तसंच लिहिलं आहे, उपनिषद तसंच लिहिलं आहे, म्हणजे चूक नाही आहे. चूक कुठे आहे, हलदारी म्हणे देव हा भाव अभावाच्या अतीत आहे. अतीत म्हणजे पलीकडे आहे की नाही, तिथे भावही नाही आहे ना अभावही नाही आहे की नाही. म्हणजे कोणतीच प्रतिक्रिया होत नाही आहे की नाही. आता श्रीरामकृष्ण अति बालक स्वभावाचे आहे. ते जगदंबेपाशी आईला जाऊन म्हणालो, आई हलदारी तर असं म्हणतो आहे की नाही. हा काय म्हणतो आहे,
इथे किती ते आहे की ना दत्ते कश्यचित पापम न चैवम सुकृतम विभू अज्ञानी ना न आवृत्तम तेन मुह्यंती जंतवा. लोक चुकीचं समजतात. जंतवा म्हणजे मनुष्य, जंतू. ते मोहित होतात आणि माझं कोणी आवडता नाही आहे, माझं कोणी आवडता नाही आहे आणि तेही आहे गीतेमध्ये आहे की नाही. पण त्याचा अर्थ काय आहे की नाही. भाव अभावाच्या हातीत म्हणजे सगळे भाव त्याचेच आहेत. त्यालाच इथे म्हटलं आहे निर्गुण निराकार. मग बघितलं की त्यावेळी की निर्गुण म्हणजे याला काहीच गुण नाही असं नाही आहे की नाही. सगळे गुणांचा समावेश त्याच्यात आहे. निराकार म्हणजे त्याला काही आकार असं नाही आहे. सगळे आकार त्याच्यामुळेच घडतात, त्याच्यामुळे शक्य होतं आकार होतात. नाही तर तो नसेल तर आकार राहणार नाही की नाही. तो आहे म्हणून सृष्टी आहे, तो नसेल तर सृष्टी नाही आहे की नाही. तो आहे म्हणून शून्याला किंमत आहे. 1 शून्याचे 10, 2ची 100, 1000, लाख वगैरे वगैरे की नाही. तो आहे म्हणून या सगळ्या शून्यानं किंमत आहे. ज्याला अर्थ नाही आहे त्याला अर्थ मिळतो. कशामुळे? त्या देवामुळे. त्याला म्हणतात भाव की नाही. आपण काय करतो अर्थ? ते काहीच नाही आहे की देव आमचं ऐकतच नाही, देवाला काही कळत नाही का, देवाला दिसत नाही की आम्हाला रोज त्रास होतो आहे की नाही, असं वगैरे काहीतरी आपण म्हणतो की नाही. म्हणजे देवाला काय तो पक्का म्हणजे भावनाही नाही की नाही. असं नाही आहे, असं शास्त्रात नाही, पुराणात असं नाही आहे की नाही. पण हलदारी म्हणतो आहे तर तेव्हा मग मी पाहिलेली तुझी रूपबिप सारी खोटीच. तर आता रूप सगळं भावाच्या अंतर्गत येतात आहे की नाही. रूपबिप म्हणतो आपण की नाही. म्हणजे सगळंच रूप आणि इत्यादी या अर्थाने रूपबिप ती सगळी खोटी आहेत. काय खोटी म्हणजे काय? सगळी काय मूर्ख म्हणजे काही त्याला काही अर्थ नाही का, निरर्थक आहेत. काय खोटी अर्थात शब्द असतो, तो बनावटी आहे, नकली, त्याला आपण खोटं म्हणतो आणि खोटं शब्दाला तसं काही अर्थ नाही आहे. खोटी नावाची गोष्टच नसते. ज्या अर्थाने आपण खोटी म्हणतो ते म्हणजे गोष्ट नाही आहे त्याला खोटी म्हणतो, तर चुकीचा अर्थ आहे तो. मिथ्या म्हणजे गोष्टच नाही आहे. आता गोष्ट नसते असं नसतेच कधी, गोष्ट असते. गोष्ट नाही आहे म्हटलं म्हणजे गोष्ट म्हणण्यानेच होतं ना. ते मी म्हणतो की मला बोलता येत नाही, अरे मी बोलतो आहे, मला बोलणं नाही, बोलता येत नाही म्हणण्यात काय अर्थ आहे? म्हणतो मला जीभच नाही आहे. अरे जीभ नाही तर मी एक्सप्रेशन आहे, ते व्यक्त केलेली बाब आहे आणि मी नाही आहे कसं म्हणणार? ते आहेच की, जग आहेच की. मग ते रूपबिप तर खोटी. तर खोटी म्हणजे काय? ती त्याचं अस्तित्व आहे पण तुम्ही म्हणता तसं अस्तित्व नाही आहे की नाही. ते म्हणतात की रूपबिप तर खोटी. तर तेव्हा रतीच्या आईने आईच्या वेशात येऊन मजजवळ आली ती आई जगदंबा, तू भावतच राहा. मी तेच घेऊन हलदारीला सांगितलं. काय किती सुंदर. कारण म्हणजे हे सगळं एक एक एक्सप्रेशन आहे शामध्ये. समाधीत इंद्रराज्यात परतलं हे, पण इंद्रराज्यात झालं नाही आहे. आपण झोपून इंद्रराज्यात येतो की नाही. झोपेमध्ये आपण इंद्रराज्यात नसतो. आपण कशाला स्पर्श केला, काय बघितलं, कशाला काही आपलं माहीत नसते. पूर्णपणे आपण संज्ञाहीन असतो. उपरी त्याला संज्ञाहीन म्हटलं आहे. कोणतीच जाणीव नसते झोपेमध्ये की नाही. संपूर्ण जाणीवा निमाल्या असतात, म्हणजे विलीन झालेले असतात की नाही. आपल्या मूळ रूपामध्ये विलीन झालेले असतात. कोणतीच जाणीव नसते आपल्याला. किंवा जर कोणी भूल दिली म्हणजे ऑपरेशनच्या आधी भूल देतात ना, तर पूर्ण जाणीव समाप्त होऊन जाते. ॲनेस्थेशिया देतात, पूर्ण जाणीव नष्ट होऊन जाते. पण जेव्हा तुम्ही परत येता ते सगळं जसं तसंच परत येतं. त्याच्या आधी आणि नंतर काही फरक नसतो. तुम्ही झोपेच्या आधी जसे असता तसे झोपेतून बाहेर पडल्यानंतर तसेच असता. तुमच्या ज्ञानामध्ये किंचितसुद्धा भर पडलेली नसते. जसे तिकडे तसेच इकडे, जसे तसेच आहे की नाही. त्याला म्हणतात इंद्रराज्यात आपण परत येतो आहे की नाही. त्याच राज्यात, ज्या राज्यातून गेलो होतो त्याच राज्यात पुन्हा परत येतो. इथे तसं नाही आहे की नाही. कारण काय ते म्हणतात की ते अज्ञानातून येतात आणि ज्ञानातून बाहेर पडतात, ज्ञानी होऊन बाहेर पडतात की नाही. समाधीमध्ये माणूस अज्ञानी होऊन जातो आणि बाहेर पडतो. त्या ज्ञानी प्रज्ञा त्याला प्राप्त झालेली असते की नाही. तो आता प्रज्ञाहीन राहत नाही. त्याला पूर्ण माहीत असते की नाही. त्याला काय आहे, भ्रम काय आहे, म्हणजे मिथ्या काय आहे आणि सत्य काय. मिथ्या म्हणजे पुन्हा मिथ्या म्हणजे खोटं नाही. मिथ्या म्हणजे आभास, ज्याला आजकाल आपण व्हर्च्युअल म्हणतो, व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणतो. फार सुंदर शब्द झाला आहे आजकालच्या आधुनिक युगाने. आम्हाला एक फार छान शब्द दिलेला आहे की नाही. आणि खरोखर ते लागू होतो की नाही. व्हर्च्युअल आभासी जगत आहे हे सगळं. हे जे आजकालचं ते आधुनिक जे विज्ञान आहे हे तुम्हाला आभासी जगत देत आहे की नाही. खरं नाही आहे. जसं आता आपला हा आहे तुमचा सेलफोन आहे, मोबाईल आहे, हा काय करतो, त्याचं स्क्रीन आहे की नाही. तो तुम्हाला सगळं आभासी जग तुमच्यासमोर उभं करतो. आजकाल म्हणते हे करतात ते खेळतात वगैरे. त्या खूप मी आत्ताच इथे गेलो होतो आपल्या कालच नगर येताना सांगितलं आपल्याला बघता येते. ते मला
आजकालचे तरुण सगळे आभासी जगामध्ये झाले, ते रमी वगैरे असतात त्याच्यामध्ये फसले, त्याच्यात इतके गुंतून जातात ते आणि त्याच्या आज्ञा पाळतात. ते म्हणजे मी आता आत्महत्या करतो की नाही. किती अद्भुत आहे बघा, आहे की नाही. जे सांगेल ते करतो तो. जसं ते संमोहनामध्ये असतो, तो संमोहनामध्ये जसं सांगेल तसं करतो तो की नाही. तसंच हा मोबाईल आहे, तर तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये करतो की नाही. म्हणजे तुम्ही स्वतः कोणा विसरून जाता, तुम्हाला काय करायला पाहिजे विसरून जाता की नाही. तुमची बुद्धी जणू काही तिथे स्तब्ध होऊन जाते, शाबूत होऊन जाते, म्हणजे शाबूत राहत नाही की नाही. म्हणजे तुम्ही कुठेही कोणतेही म्हणजे काय गडद अंधकारात जाऊ शकता. म्हणजे सर्वसाधारणपणे माणूस थोडासा सावध असतो, त्याला कळतं समोर दगड आहे, ते ठेच लागू शकते की नाही. तो त्याला बाजूला जातो की नाही, इथं गड्डा आहे त्याला बाजूला करा की नाही. काहीतरी ते सावधगिरी असते, तो शिकला असतो की इथे काय काळजी घ्यायची, तिथे काय घ्यायचं सगळं कळतं. म्हणजे इथे काहीच नाही, काळजीच नाही आहे. त्याला अंधार नाही, अंधार ग्रुप आहे, काळाकुट्ट अंधार आहे, त्याला काही दिसत नाही आहे. कारण काय, तो नुसतं इंद्रियाजात परत येत नाही आहे, अशा इंद्रियाजात परत येतो की तिथे नावालाही ज्ञान नाही आहे. आसक्ती असते माणसामध्ये अज्ञान असतं, माणसामध्ये मूर्खपणा असतो की नाही. तर रँक स्टुपिडिटी असते, सगळं असते, पण किती प्रमाणात असावी ती की नाही. मग महाभारताला धृतराष्ट्राला अवमानीशी एवढं विशेषण्याची गरज काय आहे, कारण ते घनीभूत मूर्खपणा होता तो. नाही तर महाभारताने कशाला म्हटलं असतं, मूर्ख तर सगळेच असतात आहे की नाही. शहाणं कोण असतं या जगामध्ये आहे की नाही. फक्त आपण स्वतःला शहाणा समजतो, जगातला प्रत्येक व्यक्ती स्वतःला शहाणा समजतो. पण इतके शहाणे लोक आहेत, पण मग मूर्खाने वेळलं कसे गेलो, स्वामींचा प्रश्न आहे हा की नाही. स्वामी म्हणतात जर आपण खरोखर शहाणे आहे, सगळ्या दुसऱ्या वेळेसमध्ये इतके सगळे लोक मूर्खाने वेढलेले आहोत आपण, हे स्वामी शब्द आहेत. ते म्हणून मग या मूर्खाने वेढलेले लोक फक्त आपणच कसे शहाणे राहिलो, याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की नाही. जगात कोणी शहाणा नाही आहे की नाही. ते दोघं वेडे होते आणि पागल झाले, दोघं मित्र होते खूप, ते प्राध्यापक बरोबर होते आणि चिंतन करता वेडे झाले आहे की नाही. मग त्यांना खूप जणांना त्यांना वेड्यांच्या आसपास भरती केलं. ते दोघे म्हणायचे, मित्रच होते, जुने मित्र आहे, गप्पा मारायचे बोलतात एकत्र. दोघंजण एकत्र गप्पा मारणार, हे बघ मित्रा, दोघे फिलॉसॉफर होते मित्रा, बघ सगळे सगळे लोक वेडे आहेत आहे की नाही. जगात सगळे वेडे, हो रे खरो रे, जगातले सगळे लोक वेडेच आहेत. तो थांबून म्हणतो, अरे पण सांग तुला, फक्त आपण दोघं शहाणे आहोत, तू आणि मी आहे की नाही. अरे हो रे, फक्त आपण दोघं शहाणे आहोत, पण सांगतो, पण मला तुझ्याविषयी संशय येतो आहे की नाही. म्हणजे राहिला कोण, हा एकच शहाणा राहिला आहे की नाही. आपली इंद्रिय आहे ना, इंद्रिय आपल्याला इतके मूर्ख बनवतात की नाही, सतत मूर्ख बनवतात की नाही. ते आपलं कधीच लक्षात येत नाही आहे की नाही. त्यांचं कामच आहे, त्यालाच माया म्हटलेलं आहे की नाही. सतत मूर्ख बनवतात, चीट करतात, ते डाऊनराईट चिटिंग आहे. पण हे डाऊनराईट चिटिंग आहे, आपण जगामध्ये सतत मूर्ख बनवत जातो, याची आपल्याला जाणीव नाही. कारण काय ते त्याला आजकाल एक चांगला शब्द आलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती, न्यू नॉर्मल म्हटलेलं आहे त्याला आहे की नाही. आणखी प्रचारामध्ये एक छान शब्द आलेला आहे की नाही, त्याला म्हणतात न्यू नॉर्मल. हे नॉर्मल आहे, नवीन नॉर्मल, नवीन प्रकारचं नॉर्मल आहे. कारण सगळे तसेच मूर्ख आहेत आहे की नाही. आपणही मूर्ख आहेत, नवीन काय त्याच्यामध्ये आहे की नाही. हे न्यू नॉर्मल आहे की नाही. जी गोष्ट सगळी कॉमन होऊन जाते ना, ते आपण तशी स्वीकारून घेतो की नाही. त्यात काहीतरी गैर आहे, त्यात काहीतरी विचित्रपणा आहे, किंवा त्यात काहीतरी म्हणजे हे नाही आहे, नॉर्मल नाही आहे की नाही. हे सगळे तसं करतात की आपणही तसं करतात, ते चूक आहे त्याच्यात काय आहे की नाही. ती कर्मयोगात स्वामींना शब्द जो मुक्ती आहे, मुक्तीचा आदर्श त्यात फार सुंदर सांगितलं आहे. अर्थात त्यांनी ठाकूरांचे वचनामधून घेतलं, मी ठाकूरांचेच विचार त्यांनी ते मांडले आहेत तसे एका प्रकारे नाही. हा न्यू नॉर्मल पण आहे, पण ते म्हणतात असं नाही आहे. ते तू भावालाच राहा, तू भावातच राहा. मी तेच जाऊन हालदारीला सांगितलं. एखाद्या वेळी ही गोष्ट मी विसरून जातो आणि मग मी खूप कष्ट होतात. भावात न राहिल्यामुळे एकदा तर माझे दात तुटले. म्हणून मग मी ठरवून टाकलं आहे की दैववाणी किंवा प्रत्यक्ष आदेश म्हणजे देवाचा आदेश होईपर्यंत भावातच राहीन. भाव म्हणजे काय, त्यांच्यात लखी बघा ते काय म्हणतात, भावातच राहीन म्हणजे भक्तीचा अवलंब करून राहीन. तुमचं काय मत आहे. हां ठीक आहे महाराज, भक्त म्हणतो, तुला काय विचारायचं ते म्हणतात. ते गेल्यावर बघितलं की मी भावातच राहीन म्हणजे की आपला भाव आणि त्यांचा भाव एक नाही आहे की नाही. आपणही भावातच असतो. आपण इमोशन, भाव म्हणजे इमोशन, भावना आहे की नाही. आपल्या किती भावना आहेत. भावना नसतील आपण जाऊ कशी आहे जगामध्ये आहे की नाही. पण त्या भावना आपल्या चूक आहे की
म्हणजे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे महत्त्वाचं आहे की नाही, किंवा अत्युच्च स्तरावरच्या भावना आहेत की नाही, सर्वोच्च स्तरावरच्या भावना आहेत की नाही. म्हणून श्रीरामच्या बाबतीमध्ये ते सर्वोच्च स्तरावरच्या भावना आहेत, म्हणजे हे भावनाच आहेत की नाही, आपल्यासारख्याच भावना आहेत, पण त्याच्यामध्ये शबलता नाही, म्हणजे त्रुटी नाही आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणतो त्याला अशुद्धी नाही आहे, अपवित्रता नाही आहे, एकदम प्युअर आहे, परफेक्ट आहे की नाही. आपण गेल्या वेळी म्हटलं होतं इतकं परफेक्शन आपल्या जगात दिसतच नाही आहे, म्हणून त्यांना स्वामी विवेकानंदांनी म्हटलं हे अवतार वरिष्ठ आहे असं म्हटलेलं आहे की नाही. ते स्थापकात सर्व धर्मस्वरूपीने ते ठीकच आहे की नाही, पण जे अवतार वरिष्ठ आहे म्हणजे या गोष्टी तुम्हाला जगामध्ये दिसतच नाही आहे. इंद्रराज्यात आहे, सगळे अवतार इंद्रराज्यातच असतात, म्हणून त्याला अवतारण म्हणतात ना. अवतरण म्हणजे उतरणं की नाही, ते आपल्यात येतात, त्याला अवतार म्हणतात. संभवामी युगे युगे, संभवामी म्हणजे काय, अहम संभवामी, तुमचे जन्म होतात, आमचे जन्म होतात, आम्ही पण, मी देव म्हणतात मी पण जन्म घेतला. संभवामी म्हणजे उत्पन्न होणं, संभव आहे की नाही, भव म्हणजे उत्पन्न, सम्यक भव आहे की नाही, मी पण उत्पन्न होतो, माझा पण जन्म होतो, बरोबर आहे की नाही. पण माझा जन्म होतो म्हणजे काय, मी युगी युगी जन्म घेतो, हे तुम्ही जसं नेहमी नेहमी जन्म, मी पण जन्म घेतो आहे की नाही. बहुनी मी जन्माने व्यतीत आणि अहमचं, माझा पण जन्म तुझ्यासारखाच आहे, पण फरक आहे त्याच्यामध्ये की नाही. त्यात तेच किती ते सांगितलं आहे, मला माहिती आहे तुला माहीत नाही आहे. तान्यम वेद सर्वांनी नत्वम वेद परंतप, तुला माहीत नाही मला माहिती आहे, तो एक भाग झाला. इथे काय, मी येतो आणि भावातच राहतो की नाही. तुमच्या भावभावना जशा तुम्हाला असतात तशा मला पण आहेत की नाही, मग तुम्ही आम्ही सारखेच आहेत, तसं नाही आहे की नाही. त्यांच्या भावभावना अतिशुद्ध अतिपवित्र सर्वोच्च प्रतीच्या असतात, सर्वोच्च दर्जा असतो. आपल्या म्हणजे अगदी निम्न स्तरावरच्या भावभावना असतात आणि म्हणूनच आपण प्रलोभनात पडतो, मोहात पडतो, म्हणूनच आपण दुःख भोगतो आहे की नाही. ते कुठे, त्याच्यात काहीच नाही आहे की नाही. परफेक्ट हे देव बघा परफेक्ट असतात आहे की नाही. म्हणजे जे तुम्हाला सापडतात असं वाटतं की ते मोहात सापडले, राम रडला, अमुक कळलं की ते सगळं ते काय, ते आपल्यासारखं नसतं, आपल्या तुपल्यासारखं नसतं, म्हणून ते भावातच राहील, म्हणजे दात तुटून गेले आहे की नाही. भक्तीचं अवलंबन करून नाही. तुमचं काय मत आहे की नाही. म्हणजे आपण कशाचा अवलंब करतो की नाही, भक्ती आपल्यामध्येही आहे, पण भक्ती कशाविषयी आहे, इंद्रियराज्याविषयी भक्ती आहे, प्रेम आहे की नाही, आसक्ती आहे. तिथे काही नसतं आहे की नाही. तुम्ही कृष्णाचं चरित्र बघा, काय अद्भुत आहे. निस्संग म्हणून म्हणतात, निस्संग आहे तो संन्यासी आहे, निस्संगता. तुम्हाला कृष्णाच्या जीवनामध्ये पूर्ण निस्संगता दिसते, रामाच्या जीवनामध्ये पूर्ण निस्संग. एक एक उदाहरण आहे की ते ज्याला सांगितलं तू मनात जा, 14 वर्ष तुला वनवास झाला आहे आणि तो निस्संग होऊन गेला, प्रसन्नता या अम्नगता अभिषेकता. तुला तो युवराज होशील आहे की नाही, तो राजा आहे, पुढचा भविष्याचा राजा आहे, तो काही उड्या मारायला लागला नाही, नाचायला लागला नाही, त्याला आपण सेलिब्रेट करूया आहे की नाही, काही नाही. तथा ममलो वनवास दुःखता, आता त्याला म्हणलं वनात जा. वनाचे दुःख फार भयंकर असतात आहे की नाही, पण त्याला काही उद्विग्नता आली नाही आहे की नाही. एकदम काय, त्याला गीतेमध्ये योग म्हटलं आहे, समत्वम योग उच्यते. योग उच्यते म्हणजे ती योगाची सार्वकालिक आणि सर्वोच्च व्याख्या आहे. ती योगाच्या व्याख्या गीतेमध्ये भरपूर आहे की नाही, पण ती समत्वम योग उच्यते काही नाही, कारण ते इंद्रराज्यात आहे, पण इंद्रराज्यातले नाही आहे. आपलं थोडंकडे खुट्ट झालं की आपण काहीतरी प्रतिक्रिया प्रचंड होते आपली, कारण आपण त्याच स्तरावरचे असतो. कुठे काही एवढं थोडं इकडे तिकडे झालं किंचित मात्र की नाही, एक ओरखडा झाला तरी आपण विचारित होऊन जातो, कारण काय आपण सतत इंद्रराज्यात असतो. ते म्हणतात मी तुम्हाला तरी काय विचारायचं, ते म्हणतात मी तुम्हाला तरी काय विचारायचं, आणि तुम्हाला तरी मी विचारायचं काय म्हणून, तुम्ही कोण आहात, तुमची काय कुवत आहे, पातळी आहे, योग्यता आहे की नाही, तुम्हाला कशाला विचारायचं. पण विचारलं का मग बोलता बोलता की नाही, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काही मत असेल पण तुमच्या मताला किंमत द्यायची गरज नाही आहे की नाही. तोच माझ्या, हे का सुंदर आहे, तोच माझ्या करवी सारं करवून घेतो, मध्ये मध्ये देवभावांचा आदेश माझ्या तोही, त्यावेळी कुणी तरी माझी पूजा केल्याखेरीज काही केल्या बरेच वाटे ना की नाही. एक एक वाक्याचे अद्भुत आहेत ते, याच्यावर तुम्ही विचार करणार ना, तुमचे दिवस दिवसून देऊन जातील की नाही. मी यंत्र ती यंत्री, ती जसं करविते तसं करतो, जसं ती बोलविते तसं बोलतो. हे सगळे ध्यानाचे विचार आहेत की नाही. नाम तुम्ही याच्यावर 10 केलं म्हणजे समजा आनंदाचा विचार केला तुम्ही की नाही,
तुम्ही जितका अनंताचा विचार करणार, आपण शांताचा, शांत म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, दोन शब्द आहेत की नाही. अंत म्हणजे अंतसहित की नाही. जी गोष्ट अंताला जोडलेली असते त्याला शांत म्हणतात की नाही. आणि जिथे अंताचा काही संबंध नसतो त्याला अनंत म्हणतात. अन म्हणजे न अंत, अन हा प्रत्यय आहे, न अंत आहे की नाही. म्हणजे याला अंतच नसतो त्याला अनंत म्हणतात, ज्याला अंत असतो त्याला शांत म्हणतात. इथे काय अनंत नेहमीच अनंत राहतं म्हणून त्याला अनंत म्हणतात. शांत म्हणजे ज्याला अंत असतो त्याला नेहमीच आनंद असतो की नाही. कधी नसतो असं नसतंच. ज्याला नेहमीच अंत असतो, प्रतिक्षण अंत असतो की नाही. आणि त्याला कधीही अंत नसतो. काळाचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर असतो, पण ब्रह्मावर काळाचा परिणाम होत नाही. बाकी ब्रह्म सोडून, देव सोडून सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. अशी कोणतीच गोष्ट नाही जगामध्ये ज्याच्यावर काळाचा परिणाम होत नाही. आपल्या वयावर काळाचा परिणाम होतो ना. आपण वाढदिवस म्हणतो, तर घट दिवस पाहिजे आपल्या की नाही. आपल्या आयुष्याला एक दिवस कमी झाला, 1 वर्ष कमी झालं, मग ते घट दिवस आहे. आपण त्याला वाढदिवस म्हणतो. वाढदिवस काय म्हणतो आहे की नाही. वाढदिवस काय म्हणतो, कारण आयुष्यातला एक दिवस आपला 1 वर्ष कमी झाला की, 1 वर्ष कमी झाला की आहे की नाही. पण वाढदिवस म्हणतो की असं म्हणू नये, म्हणजे कमी झालं असं म्हणू नये म्हणून वाढ पुष्कळ व्यवहारात पुन्हा बोलत नाही त्याविषयी, पण असतं की नाही. अशुभ बोलू नये, अशुभ म्हणू नये, म्हणजे ठीक आहे शुभ म्हणा, म्हणून आमचा कमी झाला. पण ॲक्च्युली काय आहे, त्याच्यावर काळाचा प्रभाव असतो की नाही. म्हणून त्याला शांत म्हणतात. ज्याच्यावर काळाचा प्रभाव असतो, जी गोष्ट काळाच्या अधीन आहे ती शांत आहे. ते म्हणतात मी भक्ती म्हणजे काय आहे, मी भक्तीचा अवलंबन त्यात कशावर परिणाम नाही आहे की देवाच्या भक्तीवर काही नाही. ते प्रतिक्षण वर्धमानम, भक्तिशास्त्र म्हणतं ते देवावरचं प्रेम आहे ना, ते कधी कमीच होत नाही. प्रतिक्षण वर्धमानम, प्रत्येक क्षणाला वाढतं 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 आहे की नाही. प्रत्येक क्षणाला आपलं वय वाढतं वाढतं, वय वाढतं, आयुष्य वाढत नाही आहे की नाही. आपलं वय वाढतं आहे पण आयुष्य कुठे वाढतं आहे, आयुष्य घटतं आहे ना की नाही. म्हणजे आपण काय वाढायला म्हणतो, आयुष्य वाढलेलं नाही आहे. आयुष्य कधीच वाढत नाही आहे. काळाचा परिणाम आयुष्यावर होतो नाही. वय वाढत जातं, आयुष्य घटत जातं नाही. पण ही भक्ती अशी आहे, देवाची भक्ती. कशाची भक्ती करता तुम्ही, ज्याचं कधीच घटत नाही आहे, ब्रह्म कधीच कमी होत नाही, म्हणून त्याला अक्षर ब्रह्म म्हटलं आहे. अक्षर ब्रह्मयोग अध्यायाचा 8वा अध्याय आहे की नाही. ते अक्षर आहे म्हणजे त्यात क्षरण होतच नाही आहे, किंचितसुद्धा होत नाही आहे, थोडंसुद्धा होत नाही. अशी कोणती गोष्ट जगात आहे, अशी कोणतीच गोष्ट नाही. आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. जी गोष्ट झिजत नाही आहे, प्रत्येक गोष्टीला झीज आहे, त्याला क्षीणता आहे की नाही. त्याला कशालाच नाही आहे. तुम्ही कल्पना करा, किती कल्पना केली तुम्हाला कळेल का नाही. आयुष्य पुढच्याच्यात घेऊया आहे की नाही. पण तुम्हाला लक्षात येईल आहे की त्याच्यामध्ये कुठेच झीज नाही आहे. अशी गोष्ट असू शकते आणि अशी गोष्ट असू शकते की ती कधीच टिकू शकत नाही आहे की नाही. म्हणून ध्यान करताना तुम्ही जेवढं आनंदाचं ध्यान करणार आहे की नाही, आपलं मन कुठं गुंतलेलं आहे, या जगात गुंतलं. जे सगळं दिसतं आहे, आपणही दिसतो आहे, जगही दिसतो आहे, रिलेशन दिसतात, ते सगळं समजतं आहे. अशी कोणती गोष्ट आहे, त्याला म्हणतात विवेक की नाही. ते आपल्याला कमी पडतो, म्हणून आपल्याला आधार घ्यावा लागतो अध्ययनाचा की नाही. मग आपला आधार घ्यावा लागतो श्रवणाचा. असं करता करता खरं काय आणि खोटं काय, बनावटी काय, नकली काय आणि खरं काय आपल्याला समजायला लागतं. पण त्याला किती रतत स्वयं योग संशय, त्याला बराच वेळ लागतो. कालेन आत्मने विंदती. आता किती वेळ लागेल तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. तुम्ही किती अध्ययन करता, किती चिंतन करता, किती ध्यान करता, किती मनन करता, किती सिरियसली घेतलं आणि किती नॉन सिरियसली घेतलं, याच्यावर अवलंबून राहिलं. जगातली प्रत्येक गोष्ट तशीच असते. असं कोणतं क्षेत्र आहे, अभ्यास तुम्ही खूप सिरियसली घेतला तर तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतील आहे की नाही. आणि तुम्ही सिरियसली नाही घेतला तुम्ही नापास व्हाल नाही. फेल्युअर अँड सक्सेस कशावर अवलंबून असतं आहे की नाही. ते योगसूत्र फार छान आहे की नाही, की ते तुमच्याजवळ येतं. काय तुम्ही जितके प्रयत्न जास्ती करणार तितकं तुमच्या गोष्टी जवळ येईल. मग सूत्र आत्ता आठवेल थोड्या वेळाने कदाचित. तर ते आहे, ते तुम्हाला जितकं तुम्ही जास्त प्रयत्न करा तितकं तुमच्या जवळजवळ येईल आहे की नाही. तुम्ही विमानाने जाल तर दिल्ली तुमच्याजवळ लवकर येईल आहे की नाही. कारने जाल तर थोडा उशीर लागेल, पायी जाल तर आणखी उशीर लागेल आहे की नाही. तसंच आहे, तुमचे प्रयत्न योग्य पद्धतीने असतील, योग्य दिशेने असतील आणि शास्त्रीय पद्धतीने असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार की नाही. म्हणजे ते म्हणतात की मी भक्तीचं अवलंबन, ठीक आहे हे झालं. आता मी यंत्र ती यंत्री, ती जसं करविते तसं करतो, जसं ती बोलविते तसं बोलतो. म्हणजे सतत आनंदाशी कॉन्टॅक्ट आहे बघा आहे की नाही. ते कधी विसरले नाही आहे. मी बोलत नाही आहे, मी करत नाही आहे, मी काहीच करत नाही आहे की नाही. कारण काय,
मी तुमचा आला की तुम्ही शांताशी जोडले गेले की नाही. म्हणजे खूप गोष्टी शिकायच्या असतात आपल्याला, खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहे अध्यात्मामध्ये. पण एक गोष्ट शिकल्या गेली की ते अहम नावाची गोष्टच नाही आहे की नाही. हे याच्यातून फार सुंदर आहे. नाहम नाहम तुहू तुहू हा मंत्र आहे ना श्रीरामकृष्णांचा, महामंत्र आहे तो की नाही. न त्यांच्याची काही गरज नाही, त्यांनी आपल्यासाठी दिला आहे मंत्र तो. न अहम न अहम तूस तूस तूस. म्हणजे एक गीतेतही म्हटलं आहे की नाही. तो एकत्र श्लोक आहे की नाही की ब्राह्मी एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्यमी. ती ब्राह्मी स्थिती अर्जुना हे झाल्यानंतर त्याला मोह होत नाही आहे. ती ब्राह्मी स्थिती म्हणजे काय आहे की नाही की त्याला निरममो निरहंकारस शांतीमध्ये गच्छती की नाही. त्याला निर्मम नाही आहे, त्याला ममत्व नाही आहे, आसक्ती नाही आहे, माझं आहे असं कधी म्हणतच नाही आहे, अहंकारी नाही आहे, त्याला शांती प्राप्त होते. शंकराचार्याने ते शांती शब्दाची व्याख्या कशी केली आहे बघा. ते शांती म्हणजे त्याला ब्रह्मप्राप्ती होते आहे की नाही. त्याचं नाव आहे ब्रह्माख्य म्हणतात. आख्य म्हणजे नाव, त्याला ब्रह्मप्राप्ती म्हणतात. आणि त्यांनी म्हटलं एषा ब्राह्मी स्थिती, याला ब्राह्मी स्थिती. हे झालं तुम्हाला मोहच होणार नाही आणि ब्रह्मनिर्वाण मृच्छती, तुम्ही परिपूर्ण पूर्ण व्हाल. मी ब्रह्माशी, त्याला ब्रह्मनिर्वाण म्हटलं. ब्रह्माशी जशी ज्योत विजते, ती कुठे गेली ज्योत ती की नाही, ती आपल्या मूळ रूपाशी एकरूप झाली, आपल्या तत्वात सामील झाली. तसं ब्रह्मनिर्वाण निर्वाण म्हणजे विजणं. तुम्ही तुमच्या मूळ रूपाशी एकरूप झाले आहे की नाही. आणखी पुढे काय राहिलं, शून्य. पुढे काहीच नाही राहिलं, तुम्हाला जे पाहिजे सगळं मिळून गेलं आहे की नाही. इतकं त्याच्यामध्ये बघा. म्हणजे अहंकार जो आहे हा मूळ शास्त्रामध्ये त्याला मूळ काय म्हटलं आहे, सगळ्या उपद्रवाचं कारण म्हटलेलं आहे की नाही. म्हणजे त्याला इथं म्हटलं आहे ती जसं करवी ते म्हणजे आपल्यासाठी आहे, त्यांना ते सगळं आहे. ती जसं बोलवी ते म्हणतात मी बोलत नाही आहे की नाही. जसं हा माईक म्हणेल की मी बोलतो आहे, याला अहंकार झाला की बघा मग बोलतो आहे मी मग. किंवा तो बॉक्स म्हणेल साऊंड बॉक्स, मी बोलतो आहे, तोही बोलत नाही आणि हाही बोलत नाही आहे की नाही. तर श्रीरामकृष्ण म्हणतात मी बोलत नाही आहे नाही, मी काय त्यांना पक्की जाणीव आहे. त्यामुळे मी करता नाही हे जर कोणाला समजलं तो आत्मज्ञानी झाला की. म्हणजे सगळ्या गीतेमधून या शास्त्रात शिकायचं एवढंच आहे आपल्याला काय काय अहंकाराचा निराश की न अहंकार गोष्टच नाही आहे की नाही. म्हणजे शांत नावाची गोष्टच नाही आहे. जे काय आहे ते अनंतच आहे, पण आपल्याला सगळं अनंत दिसतच नाही आहे आणि सगळं आपल्याला विनाशी दिसतं. आणि ते विनाशामध्ये कसं तरी करून आपण आपलं कसं करून कसं तरी जगतो आपण की नाही, कसं तरी राहतो आपण, कसं तरी करतो. कारण काय आपण उन्मुक्तपणे दोन्ही हात उभं करून नाचू शकत नाही. श्रीरामकृष्ण मी बघा दोन्ही हात करून नाचतो, कारण मला माहीत आहे मी नेहमीच काय अनंत आहे. मी मला काही मृत्यूच नाही आहे की नाही. जसं गीता म्हणते मृत्यूच नाही आहे तुम्हाला. मृत्यू नाही म्हणजे तुम्हाला जन्मही नाही आहे. न जायते म्रियते वा कदाचित आहे की नाही. कदाचित म्हणजे कधीच नाही, शक्यच नाही ते की नाही. मग त्यालाच म्हणतात अनंत. अनंतालाच फक्त जन्म नसतो. न जायते न म्रियते, त्याला जन्म नाही मृत्यू नाही. ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू कुठं असणार. म्हणजे तुम्ही नेहमी अनंताशी जोडल्या गेली आहे की नाही. त्याच्यामुळे ते काय हे पुढच्या म्हणून ते त्याला त्याचं दुसरं नाव आहे शरणागती. इथे बाकीचे जे विचार आले ते सगळे सोसाट्याच्या वाऱ्यात सापडलेली पत्रावळ किंवा नौका भवसागरात सापडली आहे की नाही. आणि जसं सरकेल ओहोटीच्या वेळी सरकेल मागे, भरतीच्या वेळी पुढे सरकेल की नाही. स्वतःचं काही नाही, मी तर अहम नाहीच आहे. नंतर म्हणतो गोष्टी येतो रामाच्या इच्छेने झालं, रामाच्या इच्छेने असायला, रामाची तसं आहे की नाही. हनुमान एकदा रामाला म्हणाला हे रामा तुला मी शरणागत आहे, पूर्ण शरणागत आहे. बघा सुंदर आहे. असा आशीर्वाद दे की जेणेकरून तुझ्या पादपद्मी शुद्ध भक्ती राहील आणि कसंही करून पुन्हा जणू तुझ्या या भुवन मोहिनी मायेनं मुग्ध होणार नाही असं कर. एका बेडकास रामाचा पान लागला. तो म्हणतो रामा तुझ्या मारतो वाचवतो, आम्हाला संकटासाध रामा रामा म्हणतो, तूच मला मारायला निघाला, मी कोणाचं नाव घेणार. इतके सुंदर हे उदाहरणं आहेत. एकामागून एक दिले श्रीरामकृष्ण आहे की नाही. एकामागून एक दिलं आहे. याचं कारण काय म्हणजे अहंकाराला शरणागतीचं आहे. दोन्ही एकत्र जोडले आहेत त्यांनी. शरणागती म्हणजे काय त्याला कळलं की जसं लहान मूल आईला शरण असतं आणि जेव घातलं जेवेल, कपडे घातले तर कपडे, आंघोळ घातले तर आंघोळ करेल की नाही. त्याला माहिती मला काहीच करता येत नाही की नाही. तो फक्त उभा राहतो. माई त्याचे केस उचलून देते, कपडे घालून देते, त्याला आंघोळ करून देते, त्याला जेव घालते. तो काहीच करत नाही बघा. तो आपले हात हलवत नाही, पालवत काही. आणखी छोटा असतो तो काही करत नाही, फक्त हात पालवतो 15 पाण्यात बसून. त्याला म्हणतात शरणागती आहे की नाही. त्याला पूर्ण माहिती मला काहीच करता येत नाही, म्हणजे करता भाव नसतो. त्याला म्हणतात अहंकाराचा निराश. आणि ज्ञानामध्ये हाच मुख्य भाव असतो आहे की नाही. आपण शांताशी जोडतो या जगाशी स्वतःला जोडतो, ती आपल्या ध्यानामध्ये प्रवेश करते की आपण अनंताशी जोडतो स्वतःला की
की नाही. अंधश्रद्धा तुमच्या ध्यानामध्ये हे शांत येणारच नाही. या आसक्तीचे विचार जे आहेत, आपण त्याला आपण इंद्रराज्य म्हणतो, इथे ज्यांना मास्तर भाषा आहे ते इंद्रराज्यात येतो. ते इंद्रराज्यात आलं की तुमचं ध्यान काय होत नाही. मग काय हा प्रयत्न आहे, सतत प्रयत्न करता करता इंद्रराज्यात येण्याची जी शक्यता असते ती हळूहळू कमी होते आणि कधी कधी संपून जाते. हे शक्य आहे, हे शक्य आहे, तेही शक्य आहे की नाही. आणि त्या शक्यतेला म्हटलं आहे ध्यान म्हटलं आहे की नाही. 8 अंग आहेत ना, त्यात 7 अंग आहे ध्यान आणि त्याच्या 8 अंग आहे समाधी आहे की नाही. पण त्याच्या आगे यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा या 6 स्टेप्स झाल्यानंतर, पायऱ्या झाल्यानंतर मग तुमचं ध्यान हे स्थिर होतं. पण हा खूप दीर्घकाल निरंतर चालणारा, सत्कारा प्रेमपूर्वक चालणारा प्रयत्न आहे. पण ते शक्य आहे म्हणून सांगितलं जातं. अशक्य असतं ते सांगितलंच नसतं. शास्त्र कशाला सांगेल तुम्हाला शक्य नाही त्या गोष्टी. ज्या गोष्टी शक्य आहे आणि म्हणून सांगितल्या जातात, फक्त ते आपण थोडं सिरियसली घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे विश्वास करून, श्रद्धा करून आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वामी म्हणतात सफलता नक्कीच मिळेल आहे की नाही. आपण नक्कीच सक्सेसफुल हो आहे की नाही. कारण आपल्याला कधी म्हणजे काय त्यांचं फार सुंदर वाक्य आहे, आपला शेवटचा विजय आपलाच आहे असं म्हणतात ते आहे की नाही. नक्कीच आपण विजयी होणार. ओम निरंजनं नित्यमनंत रूपं भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.